आशा भोसले जी ने खुद बोला था, उन्होंने एक बार एक इंटरव्यू में बताया था कि लता दीदी और मैं, हम लोग सिर्फ गाना नहीं गाते, हम लोग उस गाने में अपना कुछ डालते हैं। म्यूजिक डायरेक्टर जो बनाता है धुन, उसमें हम कुछ अपना डालते हैं, बाकी लोग वो नहीं कर पाते हैं, इसलिए वो लोग हमसे पीछे रह गए। उन्होंने खुल के ये बात बोली थी कि ऐसा नहीं है बहुत लोगों में टैलेंट नहीं है, लेकिन बाकी लोग वो चीज़ वो नहीं सोच पाते। उनको लगता है कि हाँ ऐसा गाना है बस गा दिया। हम लोग जो कुछ करते हैं वो ये खास बात होती है। तो इसलिए फिर जो लोग ऐसा अपना कुछ अलग से डालें, उनका गीत गाना इतना आसान नहीं होता। इसलिए जो अच्छे कलाकार हैं वो हमेशा कहते हैं लता जी आशा जी का गीत गाने से पहले कि हम अटेम्प्ट करते हैं। मधुरा जी मनीषा जी दोनों ने बोला आम्ही प्रयत्न करतो। ये जो विनम्रता है इनकी, ये विनम्रता इनकी सफलता का राज है। एक मी गोष्ट शेअर करू का? नक्की सांगा। मला म्हणजे गमतीचा भाग आहे। एकदा असा किस्सा घडला होता की मी घरी माझा रियाज करत बसले होते आणि हृदयनाथजींचा फोन आला आणि त्यांनी मला एक गाणं गायला सांगितलं फोनवरती। ते गाणं होतं मराठीमधलं, कारे दुरावा कारे अबोला। तर ते गाणं मला त्यांनी फोनवरती ते म्हणले मला ऐकायचं आहे, तू आत्ता माझ्यासाठी गाणं गाव, या फोनवर गाव। मी गाणं गायलं, त्याचा म्हणजे शेवट झाला, अख्खं गाणं गायलं आणि कारे दुरावा संपलं आणि तिकडनं छान गायलीस तू। वा वा काय दाद मिळाली तुम्हाला। म्हणजे मी आत्ता सांगताना पण माझ्या अंगावर काढा आला की मी म्हणजे ब्लँक, हे कोण बोललं? आत्ता तर पंडितजी बोलत होते माझ्याशी आणि त्यांनी गाणं गायला सांगितलं, हे कोण? मग मी म्हणलं हा आवाज तर दीदींचा, पण म्हणलं हॅ दीदी कशाला बोलतायत माझ्याशी? मी तो विचारच पूर्ण नाकारून टाकला, माझाच विचार। म्हणलं मग कोण आहे? मग म्हणलं उषाताईंचा बोलतानाचा आवाज थोडा दीदींच्या जवळचा आहे, त्या आहेत का? म्हणलं नाही, त्या नाही वाटत आहेत, आशाताईंचा तर वेगळाच आवाज आहे। म्हणलं मग कोण आहे हे? म्हणजे खरंच दीदी आहेत? मी त्यांना हा सगळा पटापट विचार केला 4-5 सेकंदात आणि लिटरली मी फोन असा बाजूला ठेवला होता आणि त्यांना म्हणलं तुम्ही खरंच असं एवढंच म्हणलं। त्यांनी त्यांच्या स्टाईलनी गोड हसल्या आणि म्हणल्या हो मी दीदी बोलते आणि माय गॉड। आणि तेव्हा मी त्यांना असं म्हणलं होतं, मी त्यांना म्हणलं अहो आता मला काही कल्पनाच नाही की तुम्ही पलीकडनं माझं गाणं ऐकताय। मला सांगितलं नाही पंडितजींनी। त्या म्हणल्या असते सांगितलं तर तू गायलं असतंस का? म्हणलं नसतं गायलं, म्हणूनच सांगितलं नाही। आणि मी म्हणलं मी पहिल्यांदी एकच सांगते, मी जे गायलं ते सगळं चुकलंय, मी तुम्हाला सॉरी म्हणते, माझं सगळं चुकलंय, असं माझ्या चुका पोटात घ्या, ज्या गाण्यात चुका झाल्या नाही। त्या म्हणलं इतकी छान गातेस तू, आम्ही सारेगमपपासनं तुला ऐकतोय। आणि त्यांचे सॉरी म्हणजे मला सांगायला जरा ऑकवर्ड होत आहे, पण त्यांचे शब्द आहेत की आशाची गाणी तू फार छान गातेस असं। आणि तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं अहो आम्ही गात नाही, तुम्ही आणि दीदी, तुम्ही आणि आशाताई गाता, आम्ही फक्त गळ्यातनं आवाज काढतो, जो सर्वसामान्य माणूस काढतो ना गळ्यातनं आवाज, तसे आहे, आम्ही गात नाही, असं स्पष्ट माझं मत आहे, असं मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं। त्यांच्याकडून तुम्हाला दाद मिळाली है, त्यानंतर मग कोणी काय बोलू शकतो? जैसे इन्होंने ये जो चीज़ कही कि इन्होंने लता जी को कहा कि मानवी आवाज़ वाटत नहीं, तो एक पुरानी ब्लैक एंड वाइट फिल्म में वो एक संवाद था कि ये आवाज़ इस दुनिया की नहीं है, ये आवाज़ इस संसार की नहीं है, अगर ये होती तो इस तरह से सब पर मोहिनी नहीं डाल सकती थी। खरे है ते।